अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मध्यंतरी मी इच्छित फलप्राप्तीसाठी स्वामींचे 11 गुरुवार कसे करावे आणि का करावे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता। जर कोणी नसेल बघितला तर आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। 11 गुरुवार रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। ते बघून माझ्या बऱ्याचशा ताई दादांनी गुरुवारला सुरुवात सुद्धा केली, त्याचे मला त्यांनी DM केले, त्यांच्या पूजा मंडळीचे छान छान फोटोज सुद्धा पाठवले। आता गुरुवारला सुरुवात झाली तर उद्यापन कसं करायचं, उद्यापनावरती सुद्धा YouTube चॅनलला एक मोठा डिटेल व्हिडिओ आहे। तरी सुद्धा मी आज तुम्हाला थोडक्यात सांगते। 11व्या गुरुवारचं उद्यापन हे 11व्या गुरुवारीच करा। दिवसभरात तुम्ही हे कधीही करू शकता। कसं करायचं, आपल्या घरी लहान मुलांना किंवा मुलींना जेवायला बोलवायचं, त्यांना जेवू घालायचं। हे जर तुम्हाला शक्य नसेल तर जवळच्या अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाऊन तुम्ही त्या दिवशी अन्नदान सुद्धा करू शकता। नाहीच जमलं तर तुम्ही अन्नदानासाठी जवळच्या मंदिरात, केंद्रात किंवा मठात जाऊन दान सुद्धा करू शकता। थोडक्यात काय तर 11व्या गुरुवारचं उद्यापन हे तुम्हाला अन्नदान करूनच करायचं आहे।